हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. हरभऱ्याच्या दाण्यांची भाजी करणारे तर आपलाच घरचा मसाला वापरून आहे ना मस्त अशी काळी उसळ करणारे तर त्याची रेसिपी थोडक्यात तुमच्या संग शेअर करते. आणि आज मला 10 किलोचा काळा मसाला बनवायचा आहे आणि 8 किलोचा लाल तिखट बनवायचं आहे तर ते बी थोडक्यात तुमच्या संग शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला, सुरुवातीला आहे ना आपण भाजी टाकू. तर भाजीसाठी ना मी कांदा, खोबरं, अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर थोडंसं वाटण करून घेतलंय मिक्सरमधून. तर ते तेल सुटेपर्यंत चांगलं तळून घेतलंय. बघा मस्त असं तेल सुटलंय. त्यानंतर आपले घरातले दररोजचेच मसाले टाकू. आणि हे मसाले ना मी आता नवीन तयार केले. तर लाल तिखट 1 चमचा टाकलं, पाव चमचा हळद टाकली आणि 3 चमचे काळं तिखट टाकलं आणि 2 चमचे आहे ना धना पावडर टाकली आणि थोडासा काहीतरी गोडा मसाला टाकलाय. तर हे सर्व मसाले आहे ना मग मस्त असे तेल सुटेपर्यंत आहे ना तळून घ्यायचे आहे. आणि याने ना खूप छान अशी भाजी लागते. थोडंसं गोडा मसाला टाकला ना भाजी खूप भारी लागते. त्यानंतर आहे ना थोडंसं बाजरीचं पीठ टाकलंय. तर बाजरीच्या पिठाने ना भाजी मिळून येते, त्यामुळे ना थोडंसं तेलामध्ये बाजरीचं पीठ टाकलं का चांगली भाजी लागते. तर बघा मस्त असे मसाले आपले परतले. त्यानंतर त्यामध्ये ना 1 कप पाणी टाकायचं आहे. थोडं कमी वाटतंय म्हणून मी थोडं जास्त टाकलं. आता या पाण्यामध्ये ना आपले मसाले चांगले शिजून घेऊ म्हणजे तरी छान येते. आणि कुकरला आहे ना मी 2 शिट्ट्या करून घेतल्या आहे उसळच्या. तर मस्त अशी उसळ पण शिजून गेली आहे. तर त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं होतं. त्यानंतर मी आमचे 2 टायमाची भाजी राहते म्हणजे सकाळ आणि दुपारची. तर मस्त अशी भाजी केली आहे आणि याबरोबर बाजरीच्या भाकरी. तर बघा मस्त अशी तरी आली आहे. भाजी पण छान अशी उकळली आहे आणि तरी अजिबात गेली नाही आहे. सर्व तरी तशीच आहे. बघा मस्त अशी तरी आली आहे आपल्या भाजीला. तर चला, 11:30 वाजले. सर्व काम आवरलंय आणि इथं धन वगैरे सर्व निवडून घेतले. खोबरं पण कापून घेतलंय स्वच्छ करून आणि सर्व मसाले ना चाळून घेते म्हणजे त्यामध्ये काडी कचरा असतं ना ते काढून घेते. आणि सर्व एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला ना भाजायला व्यवस्थित पटपट भाजल्या जातात. आणि इकडे चूल पण पेटून घेतली. बाहेर चूल केली मी आज झाडाखाली, कारण खूप गरम होतंय. मी जिथं स्वयंपाक करते ना तिथं खूप गरम होतं, त्यामुळे ना मी इकडं चूल केली आहे. बघा खडे मसाले ना मी सर्व भाजून घेतले. धन पण भाजून झाले. हिंग आणि हळद आपल्याला आहे ना भाजायची राहिली, तळायची राहिली आहे. तर ती कुटून घेते आणि थोडेसे मसाले पण राहिले, जिरे वगैरे बडीशेप ते पण कुटून घेते, सॉरी तळून घेते. आणि आपल्या ह्या मसाल्यांमध्ये ना 21 खडे मसाल्यांचा वापर केला जातो. तर खूप छान असे मसाले. तुम्हाला जर कोणाला ऑर्डर करायची असेल ना मी व्हॉट्सअप नंबर देते, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आपले मसाले ना घरगुती पद्धतीने शुद्ध वातावरणामध्ये तयार केलेले आणि चुलीवरती भाजून डंकावरती कुटून आणलेले. त्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल विरहित आपलं हे मसाले तयार केले. तर त्यामुळे ना तुम्ही हे मसाले घेऊ शकतात. खूप छान अशी टेस्ट येते भाजीला, पण तरी पण खूप छान येते. दोन्ही मसाले खूप छान आहे. आणि यामध्ये हळद पावडर आणि धना पावडर पण आहे, पण ती ऑर्डरप्रमाणेच आम्ही करून देतो. आधी करून नाही ठेवते. आणि मसाले पण आहे ना जसे ऑर्डर येईल ना तर त्याच प्रकारे ना आम्ही मसाले करून ठेवतो. का असं नाही का अगोदर खूप असे मसाले करून ठेवायचे आणि मग ते विकायचे, ते नाही करत मी. त्यामुळे ना तुम्ही हे मसाले ना बिनधास्त घेऊ शकतात. एकदा तरी ऑर्डर करून बघा. तर चला मसाले भाजून. तर हे बघा आज आम्ही 10 किलोचा काळा मसाला बनवून राहिलो. तर मसाला सर्व भाजून झाला आहे बघा इथं. आणि आता मिरची भाजते. एवढा 10 किलोचा मसाला भाजून झाला आहे. ही मिरची भाजते. ही मिरची भाजली आहे. खोबरं पण भाजलंय. आणि आता हवेत आलोय म्हणजे मिरचीचा ठसका होणार नाही. आमच्या दीदीला मिरचीचा ठसका होत असतो. आणि कसं आहे माहिती आहे का, बाहेर मसाले भाजत असला ना तर ठसका वगैरे काही होत नाही मिरचीचा. आणि घरामध्ये असतो ना त्यामुळे ना ठसका जास्त होतो मिरचीचा. आणि सगळेच मग आपल्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे ना मग मी बाहेरच आली मसाला भाजायला, म्हणजे मसाला पण भाजून होतील आणि मिरच्या पण भाजून होतील. इथं झाडाखाली मस्त चूल करून घेतली आणि त्या चुलीवरच मसाला भाजला. 2 विटाची चूल केली मी, त्याच्यावरच भाजून घेतला. आणि हा आहे ना तुम्हाला मी आत्ताच सांगितलं 10 किलोचा काळा तिखट करते मी. बघा मसाले पण छान असे भाजून झाले, मिरच्या पण भाजून झाल्या आहे. तर आता डंकावरून कुटून आणते हा मसाला सर्व. तर बघा हा मसाला आहे ना थंड झाला का डंकावरून कुटून आणायचा आहे. तर हे बघा मी डंकावरून कुटून आणला, कारण आमच्या घरापासून आहे ना 9 ते 10 किलोमीटर आहे. तर तिथं जावं लागतं आम्हाला हा मसाला कुटण्यासाठी. तर तिथून कुटून आणलाय मी. बघा काळा तिखट पण आणलंय, लाल तिखट पण आणलंय. मस्त असे कलर आले दोन्हींना पण.
खूप छान मसाल्यांचा वास पण खूप छान येतोय. तर बघा अशा पद्धतीने आहे ना मी मसाला कुटून आणलाय. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असली ना तर व्हॉट्सअप नंबर देते मी, त्या नंबरवर आहे ना तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला आता आहे ना मसाले वगैरे सर्व कुटून आणले आणि आता आहे लसूण. तर लसूण काढून ठेवला होता मी, तुम्हाला अगोदर दाखवलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या लसणाचे ना अशा प्रकारचे जाळे करायचे. तर इतका लसूण मी बाजावर टाकला होता. तर आता एवढ्या लसणाचे ना जाळे करून घ्यायचे. तर चला आता मी कशा पद्धतीने जाळे करते ते दाखव. तर बघा आम्ही इथं बाजावर लसूण टाकलाय, त्या लसणाचे जाळे घालायचं काम चालू आहे. असं लसणाची जी पात राहते ना ते असं घ्यायचंय बघा अशा पद्धतीने. पुढील लसूण ह्या गणितात टाकायचा, असा निगाळ्याचा लसूण त्याच्यात टाकायचा आणि याचे असे जाळे बांधायचे. वेणी घालायची असते लसणाची, मग ते टांगून ठेवायचे. वर्षभर पुरतो तो मग आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने. तुमच्याकडे कशा पद्धतीने लसणाचे साठवणूक करतात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही अशा पद्धतीने करतो. एवढे जाळे घालून झाले माझे. तर आता हे घालते मी. पहिले मेरी रानी को पाणी पिलाता. तर हे बघा अशा पद्धतीने घ्यायचा. आपण ज्या पद्धतीने आपल्या केसांची वेणी घालतो ना त्या पद्धतीने आता आपल्याला लसणाची वेणी घालायची आणि पॅक करायची. म्हणजे ते लसूण आहे ना गळत नाही, मग ढिल्ला होत नाही. तर हे बघा अशा पद्धतीनं वेणी घालायची आपल्याला लसणाची. हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने वेण्या घालायच्या. तर हे बघा अशा. नंतर मग त्या दोन्ही अशा जोडायच्या, अशी इथं गाठ मारायची आणि मग टांगून ठेवायचं. तर मग तो आहे ना वर्षभर टिकतो, म्हणून यांचा तसा करायचा असतो. तर आता हे शेवटी राहतं ना याला पण एक गाठ मारते, म्हणजे याची वेणी ना निघणार नाही. आणि लसूण आहे ना वल्ला थोडासा आंबट वल्ला असतानाच आहे ना त्याची वेणी घालायची. बघा आली ना छान अशी वेणी, बघ अशी घालायची. आणि जो निघाळ्याचा असतो ना म्हणजे असा असतो ना तो तुटलेला, तो या घमिला टाकायचा, म्हणजे वापरायला आपल्याला काम येतो. तर अशा पद्धतीने आता या वेण्या घालते. विराजी तर गाईला पाणी पाजतो म्हशीला. आणि आमची दीदी काय म्हणते कॅमेरामन दीदी ना व्हिडिओ काढतीये. आम्ही नवीन गाय घेतली बघा. ही तिचं नाव काय का मम्मी? ही गाय घेतली, हिचं नाव आहे ना लक्ष्मी ठेवलंय. आम्ही गावरान गाय घेतलीये. आणि पहिली जी गाय होती ना आमची तिला दिसत नव्हतं ती गाय बिचारी. ती देवा घरी गेली त्याच्यामुळे ना हिला आणलं आम्ही. ती आजारी वगैरे काहीच नव्हती पण म्हातारी झाली होती ना त्याच्यामुळे ती देवा घरी गेली आहे. त्यामुळे आम्ही ह्या गाईला आणलं. तिची कमतरता आहे ना ह्या गायीने पूर्ण केली आमच्या. आम्ही हिचं नाव आहे ना लक्ष्मी ठेवलंय. छान नाव आहे ना लक्ष्मी? कमेंट करून नक्की सांगा. तिचं नाव ठेवलंय. आता हा जो पाचोळा निघाल ना तो आमच्या लक्ष्मीला काम येईल. ती बरोबर खाते. मग पहिली आमची गाय होती ना ती पण खायची. सरस्वती नाव होतं तिचं. आणि हिचं नाव लक्ष्मी ठेवलंय. आणि मस्त आहे ना पांढऱ्या शुभ्र अशी मस्त गाय आणली आम्ही. बघा आमचा विरज गाईंना म्हशीला पाणी पाजतो, शेणखूर करतो. आता त्याची ड्युटी चालू झाली. आता त्याचे पेपर संपले. त्याची ड्युटी ना चालू झाली आता. म्हणजे गोठ्यातली गाईंसाठी खायला आणायचं, गाईंचा शेणखूर करायचा, त्यांना पाणी पाजायचं, हे त्याचं काम. पाणी भरायला जायचं मळ्यामध्ये कांद्याला. लक्ष्मीला टाक. त्या पाय ती बोलू राहिली पाय तुला खायला टाक म्हणते मला. अरे आता तिला खाती मस्त. अरे